नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आणि स्कॉलरशिप्स या परीक्षेसाठी गणित या विषयातील मापन आणि महत्त्व मापन हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। मापन आणि महत्त्व मापन याच्यामध्ये मीटर, सेंटीमीटर, डेका, हेक्टो, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिली हे सगळे एकक आहेत। ती एकक कशी सोप्या पद्धतीने बघायची हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्यावरची काही जी सूत्र आहेत ते लक्षात कसं ठेवायचं ते या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण त्या टॉपिकवरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, एका डब्यात 30 लिटर 750 मिली रॉकेल होते, त्यापैकी 15.5 लिटर रॉकेल वापरले व 4.25 लिटर रॉकेल सांडले, तर डब्यामध्ये किती लिटर रॉकेल शिल्लक राहिले? बघा, सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण शाब्दिक गणित सोडवतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न समजून घेणं। मग त्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे। प्रश्न एकदा नाही समजला की दोनदा वाचायचा आहे, पण प्रश्न समजला तर आपल्याला उत्तर बरोबर काढता येणार आहे। आता बघा, एका डब्यामध्ये 30 लिटर 750 मिली रॉकेल होतं, लिहून घेतलं। आता त्यामधील म्हणजे या रॉकेलमधलं 15.5 लिटर म्हणजे 15,500 लिटर रॉकेल काय केलं? वापरलं। हे रॉकेल वापरलं म्हणून मी इथे लिहून घेतलं वापरलं। जसा प्रश्न दिलाय तशी मी स्टेप बाय स्टेप उत्तर लिहिते। 4.25 लिटर रॉकेल सांडले। आता इथे मी डायरेक्ट उत्तर सांगू शकते, पण मुलांना स्टेप बाय स्टेप जसा प्रश्न शाब्दिक उदाहरणामध्ये जसा प्रश्न दिलाय तसंच जर आपण उत्तर सोडवत गेलं तर आपलं उत्तर 100% बरोबर येणार आहे, कोणताही गडबड होणार नाहीये। यासाठी या पद्धतीने सोडवायचे। 4.25 लिटर रॉकेल सांडलं। मग बघा, हे वापरले आणि 4.25 लिटर रॉकेल सांडले। आता 4.25 म्हणजे किती बघा, ज्यावेळेस इथे पावणे असतं, बऱ्याच वेळा मुलांना पावणे म्हटलं की समजत नाहीये। मग पावणे म्हटलं की ते पटकन 750 लिहून घ्यायचं आणि ते 4 आहे म्हणजे 4ला कमी आहे, मग 4 मधला 1 कमी करायचा, किती? 3। मग 4.25 लिटर म्हणजेच 3,750 मिली रॉकेल काय केलेलं सांडलेलं आहे। मग या बघा, एकूण रॉकेलमधील एवढं रॉकेल काही वापरले काही सांडले। मग आपण या आधी दोघांची काय करायची? बेरीज करायची। 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 5 आणि 7 12, हातचाला 1, 5 आणि 3 8, 8 आणि हा 1 9 आणि हा 81 1। मग आपलं उत्तर किती आलं इथे की एकूण रॉकेल म्हणजे जेवढं खर्च झाले वापरले आणि सांडले 19,250 म्हणजे 19.25 लिटर रॉकेल वापरून झालेले आहेत। मग या एकूण रॉकेलमधून हे रॉकेल काय करायचे? वजा करायचे। या पद्धतीने 0तून 0 गेले 0, 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, 9तून 0तून 9 जात नाहीत, इथे आपण 10 घेतो, इथे 2, 10तून 9 गेले 1 आणि 2तून 1 गेला 1। मग आपलं उत्तर किती आलंय? 11,500 मिली। आता 11,500 मिली म्हणजे 11 लिटर 500 मिली म्हणजे 11.5 लिटर रॉकेल डब्यामध्ये शिल्लक आहे। मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे। 1600 लिटरचा एक हौद 4 तासात भरतो, पण पाणी अर्धा तासच आल्यामुळे हौद भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल? आता बघा, हा हौद आहे, हा हौद याच्यामध्ये 1600 लिटरचा हा हौद आहे। या पद्धतीनं हा हौद 4 तासामध्ये भरतो। आता काय सांगितलंय? पण पाणी अर्धा तासच आल्यामुळे हौद भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल? मग आता काय करायचंय? पूर्ण हौद भरायला 1600 लागतात। 1600 लिटरचा हौद आहे आणि 1600 लिटर पाणी भरण्यासाठी 4 तास लागतात। आता आपण आधी एका तासाचं काढूया। मग बघा, 1 तासात म्हणजे एका तासात किती लिटर हौद भरेल हे काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? या दोघांचा भागाकार केला पाहिजे। मग बघा, इथे 1600 भागिले 4, 4 चौक 16
वजाबाकी केली, बाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 4 0 0, वजाबाकी 0, परत वरून हा 0 खाली घेतला, 4 0 0, वजाबाकी आली 0. या पद्धतीने भागाकार केला, उत्तर आलं आपलं 400 लिटर आले. म्हणजे एका तासामध्ये 400 लिटर हौद भरतो. पण पाणी किती आलंय? अर्धा तासच आले ना. मग मला सांगा, एका तासामध्ये जर 400 लिटर हौद भरत असेल, बघा एका तासामध्ये 400 लिटर हौद भरत असेल तर 1/4 निम्म अर्धा तास. मग या 400च्या निम्म म्हणजे 400 भागिले 2, मग किती? 200 लिटर. म्हणजे पाणी अर्धा तास आलं. मग त्या अर्धा तासामध्ये हौद किती भरला? 200 लिटर भरला. हौदाची क्षमता किती आहे? कॅपॅसिटी आहे 1600 लिटरची. अर्धा तास पाणी आलं, मग 200 लिटर भरलं. मग 200 लिटर या पूर्ण हौदातून हे 200 लिटर वजा करायचं. बघा वजाबाकी आली, 6तून 2 गेले 4, 1 म्हणजे 1400 लिटर पाणी अजून त्या हौदामध्ये लागेल. म्हणजे हौद पूर्ण भरण्यासाठी किती लागेल? 1400 लिटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे आकृती काढून घ्यायची, म्हणजे आकृती काढल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं. म्हणजे हौद पूर्ण 1600 आणि हा एवढाच भरला होता अर्धा तासात, आहे की नाही? 200 लिटरच भरला. मग हा उरलेल्या हौदामध्ये एवढं किती पाणी बसेल? तर 1400 लिटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 8 मिलीच्या 15 बुचांनी 1 बाटली भरते तर 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील? बघा खूप सोपा प्रश्न आहे. दिलेल्या माहितीनुसार 400 म्हणजे काय? गुणाकार. मग 8 गुणिले 15 करायचं. आता बघा बूच म्हणजे काय? जे आपण औषध पितो त्याचं जे टोपणाने औषध पितो ते टोपण, त्याला बूच म्हणतो. मग 8 मिलीचं ते काय आहे? टोपण आहे, म्हणजे बूच आहे. 8 मिलीच्या 15 बुचाने म्हणजे 8 मिलीचं जे टोपण आहे, अशा 15 वेळा जे टोपणं घेतली तर 1 बाटली भरते. मग इथे काय करायचं? मग एका बाटलीचं मेजरमेंट काढण्यासाठी काय करायचं? 400 म्हणजे गुणाकार. मग 8 गुणिले 15, 8 गुणिले 15 किती होतात? 120 मिली. हे मिली आहे. म्हणजे एका बाटलीमध्ये, आणि हे 1 बाटली पूर्ण भरते, दिलेली माहिती. आता एका बाटलीमध्ये 120 मिली, तर आपल्याला सांगितलंय 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील. मग ते लिटरमध्ये दिले आणि हे आहे मिलीमध्ये. मग या लिटरचं पण आपण मिलीमध्ये करूया. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. मग आता मला सांगा 7.2 लिटर म्हणजे किती? 7200 मिली. मग आता मला सांगा 7200 मिलीसाठी किती बाटल्या भरतील? आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, किती बाटल्या. आता मला सांगा एकाचं दिले आणि जास्तीचं काढायचं आहे की नाही. मग अशा वेळी काय करायचं? आपण या दोघांचा भागाकार. या दोघांचा भागाकार करायला ह्या 0ला 0 गेलेले, 12 पंचे 60, 12 72, वजाबाकी केली 0, वरून 0 घेतला, 0ला 0चा भाग लावला, आपलं उत्तर आलं 60. मग इथे किती बाटल्या लागतील? तर 60 बाटल्या. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 4था. एका पाण्याच्या हौदात 375 लिटर पाणी असते, तेव्हा तो हौद अजून पावभाग पाण्याने रिकामा आहे. तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? आता बघा एक हा हौद आहे, हा मी हौद काढून घेतला या पद्धतीनं. काय सांगितलं? त्या हौदामध्ये 375 लिटर पाणी असते. म्हणजे ज्यावेळेस या हौदामध्ये 375 लिटर पाणी असते त्यावेळेस तो हौद पावभाग रिकामा असतो. याचे 4 भाग करूया आपण, 1 2 3 आणि हे 4. आता हे समान भाग आहेत. मग बघा ज्यावेळेस 375 पाणी असतं त्यावेळेस पावभाग रिकामा, म्हणजे हा वरचा भाग रिकामा आहे. ज्यावेळेस हे पूर्ण खालचं भरलेलं असतं, हे किती बसतं? पूर्ण 375. मग पावभाग रिकामा आहे. म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात येतं हौद आहे तो पाऊण भाग भरलाय. पाऊण भाग म्हणजे 3 भाग भरलाय की नाही. 4 भागांपैकी 3 भाग हौद भरलेला आहे. मग आता आपल्याला आपण 1 भाग काढून घ्यायचा. मग काय करूया? 375ला 3 ने भागूया. मग बघा इथे भाग घालूया आपण. 3 1 3 0, वरून घेतले 7, 3 2 6, 7तून 6 गेले 1 राहिला, वरून घेतले 5, 3 5
15. 15ची वजाबाकी केली, वजाबाकी आली 0. आपलं उत्तर आलं 125. मग आपण जे 1 काढले म्हणजे 1 भाग म्हणजे किती? 125 लिटर. मग बघा इथे पाव भागच कमी आहे म्हणजे किती कमी आहे? 125. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही बघण्यासाठी आपण काय करूया? 125 नाही, आपलं उत्तर हे बरोबरच आहे म्हणजे 125 लिटर. आता आपल्याला यांनी काय विचारले फक्त, तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? आता इथे बघा 1 भाग म्हणजे 125. आपल्याला विचारलाय काय प्रश्न? अजून हौद भरण्यासाठी विचारलंय का? नाही. तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी म्हणजे हा हौद पूर्ण पाण्याने भरण्यासाठी एकूण विचारले आहे की नाही? एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता असते? मग मला सांगा 1 भाग म्हणजे जर 125 लिटर असेल तर आपण हौदाचे किती भाग केले? 4 भाग केलेत. मग इथे काय करायचे? 4 भाग म्हणजे पूर्ण हौद. मग इथे काय करायचे? गुणिले 4. मग बघा 4 पंचे 20, 4 दुने 8, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 एके 4 आणि हा हातचा 1 5. म्हणजे किती आलं? 500 लिटर. या पूर्ण हौदामध्ये एकूण पाणी किती बसतं? 500 लिटर. म्हणून मग तो पूर्ण हौद भरण्यासाठी एकूण पाणी किती? एकूण किती लिटर पाणी लागतं? तर 500 लिटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 500 लिटर. आणि नुसतं जर आपल्याला असं विचारलं असेल की अजून तो हौद पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल तर फक्त मग 125 लिटर होतं. पण आपल्याला पूर्ण विचारले आणि एकूण विचारलं म्हणजे एकूण पाणी किती बसतं या हौदामध्ये तर 500 लिटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा उत्तरं सगळ्यांनाच काढता येतात परंतु जर आपण इथे जर प्रश्न वाचताना चुकलो तर आपलं उत्तर ह्याच्यामध्ये का याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. म्हणून मग आपलं काय होतं? उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून मग आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. चला पुढचा एक प्रश्न घेऊया. 90/100 लिटर बरोबर किती? बघा 90/100 लिटर बरोबर किती विचारले. आता आपल्याला माहिती आहे इथे लिटर विचारले आहे की नाही. मग आपल्याला 90 लिटरचं उत्तर बघा पर्यायामध्ये सगळे मिलीमध्ये आहेत. मग आपण या 90 लिटरचं आधी मिलीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. मग 1 लिटर म्हणजे 1000. मग 90 लिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे 1000 म्हणजे 1च्या पुढे 3 शून्य. मग 90च्या पुढे सुद्धा 3 शून्य द्यायची. 90 1 2 3 म्हणजे 90,000. छेदामध्ये काही बदल करायचा नाही आहे. या शून्याला हे शून्य कट झालं कारण हे भागाकार होतं. या शून्याला हे शून्य कट झालं. छेद जर 1 असेल तर काही हरकत नाही. मग आहे तसं आलेलं उत्तर लिहायचं. किती आहे? 9 आणि 2 शून्य म्हणजे 900 मिली. मग बघा बरं 900 मिली कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 900 मिली. म्हणजे 90/100 लिटर म्हणजेच 900 मिली. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्व मापन म्हणजे दशमान परिमाणेमधलं महत्त्वाचा असा घटक आणि त्यावरील काही महत्त्वाची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचे जर यावरील काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.